पावसाळा संपला का असे ना वावराकडे जाणार रोड नीट करावं लागत आहे आम्हाला लगेच ना दुसरा जेसीबी बोलून पण आहे ना आम्ही एक काम चालू केलं होतं. हे बघा आता ऊसाचे ना ट्रॅक्टर चालू होणार त्याच्यामुळे रानातून ट्रॅक्टर निघत नाही तर जेसीबी ना असा रोड एकदम क्लिअर करावा लागतो. फसला तर आपला ट्रॅक्टर फसणार किंवा पलटी झाला तर आपलाच होणार. त्याच्यामुळे रोड एकदम असा कसा झक्कास करून घ्यायचा लगेच सगळीकडून मुरुम बिरुम ओके करून पसरून एकदम टकाटक रोड तयार केला. गावातल्या लोकांना एक गोष्ट माहित असेल जिथं जेसीबी तिथं 17 जण पाहायला येणार का काहीच माहित नाही पण पाहायला नक्की ह्या बरं का. तसेच ना आमचे सगळे घरचे आजूबाजूचे ना सगळे पाहायला नेमकी झालं काय एवढं कमून ते जेसीबी दोन आले म्हणे त्यांच्या वावराकडे. खट्टा मिठा पिक्चर मध्ये तुम्हाला एक रोड रोलर डायलॉग तर माहितच असेल ऐसी चक्री घुमाई घर 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 तसं जेसीबी खडखड 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 करीत होता. तेवढ्यात आमचा भाचा येऊन गेला स्पंदनराव म्हणे काय चालू आहे काय नाही काहीच माहित नाही पण जेसीबीच्या दाकानं पाहिला कितला उभा राहिला. म्हणलं भाऊ जवळ आहे काही टेन्शन वगैरे घेऊ नको जेसीबी तुला काय डसणार नाही. जेसीबीचा ड्रायव्हर फक्त तरुण पाहिजे मग हे बा असे ना करतब तुम्हाला पाहायला भेटणार. जेसीबी इकडे वाकडा घालीन तिकडे वाकडा घालीन जेसीबी असं डायरेक्ट खड्ड्यातच घालीन मग काय पूर्ण रोड तयार झाला. नुसता घर 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 पुढे घे मागे घे पुढे घे मागे घे रोड लगेच लेवल करूनच घेतली. काम झालं म्हणल्यावर आमदनी 8 रुपया खर्च किती झाला काय झाला लगेच विचारणार आणि ते पैसे द्या आम्हाला मारून मग जेसीबी पुढे निघणार. दिले पैसे भाऊ.